नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 8वी बुद्धिमत्ता या विषयातील मागच्या तासाला आपण समसंबंध या घटकांतर्गत आकृत्या, संख्या हा हे घटक अभ्यासले होते. तसेच गटात न बसणाऱ्या संख्या, इंग्रजी अक्षरमाला हे देखील अभ्यासलं होतं. आज आपण 3.4 गटाशी जुळणारे शब्द म्हणजे ह्यामध्ये संपूर्ण गट दिलेला असतो, संख्यांचा असो किंवा कुठल्याही गोष्टीचा. तर यामध्ये जे पद जुळणार 4 ऑप्शन दिलेले जातात, त्याशी जुळणारं एक पद कोणतं आहे ते आपल्याला निवडायचं असतं. आता बघा, पान नंबर 368, सर्व विद्यार्थ्यांकडे पान नंबर 368. प्रश्न आहे, दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. तर बघा, आपल्याला वर दिलेला ग्रुप असतो, त्या ग्रुपमध्ये त्याच्याशी निगडीत, त्याच्याशी जुळणारं पद हे आपल्याला काय करायचं आहे, पर्यायातून शोधायचं आहे. ओके. तर बघा, पहिलं आहे 16, 25, तर पहिला प्रश्न आहे 16, 25, 36, 49 आणि 64. हे आपल्याला पद आहे. आता ह्या पदाशी साम्य असणार किंवा जुळणार कोणतं आहे बघा, 81, 36, 35 आणि 41. आता ह्या संख्येवरून आपल्याला काय दिसतं बरं, 16, 25, 36, 49, 64 ह्या काय आहेत, वर्गसंख्या आहेत. बघा, क्रमाक्रमाने येणारे आहेत बघा, 4, 5, 6, 7 आणि 8. मग 8चा वर्ग 64 आहे. मग पुढे कशाचा येणार आहे, 9चा वर्ग. 9चा वर्ग किती आहे, 81. म्हणून येणार आहे आपला पर्याय क्रमांक 1, 81. गटाशी जुळणारं पद आहे 81. पुढे बघा, प्रश्न आहे आपल्याला 25, 26, 30, 39, 55 आणि पर्यायामध्ये अंक दिलेले आहेत आपल्याला 50, 55, 80, 44. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, काय यामध्ये येतील बघा बरं, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, वर्गांची बेरीज, वजाबाकी काय येईल याच्यामध्ये बघा. बघा, आता आपल्याला एकंदरीत अंदाज काय येतो बघा, 25 मध्ये जर आपण 1 मिळवला तर उत्तर येतं 26. ओके नाही. मग 26 मध्ये जर आपण 4 मिळवले तर किती उत्तर येतं, 30. आता हे काय आहे बघा, आता बघूयात आपण आणखीन एक. बघा, 25 मध्ये 1 मिळवला, आता 26, 4 ही वर्गसंख्या आहे, कशाची आहे, दोनाची आहे. बघा, म्हणजे दोनाचा वर्ग 4 मिळवल्यानंतर इथे 30 हा अंक येतो. मग दोनाच्या नंतर तीनाचा वर्ग किती आहे, 9. मग जर तीनाचा वर्ग 9, 30 मध्ये जर आपण 9 मिळवलं तर उत्तर काय येतं, 39. हा, ओके नाही. आता मग तीनाचा वर्ग झाला, याच्यानंतर आपण 4चा वर्ग घेऊया. 4चा वर्ग किती आहे, 16. मग 39 मध्ये जर आपण 16 मिळवलं तर उत्तर काय येतं पाहूया, किती येतं, अगदी बरोबर 55 येतं. झाला 4चा वर्ग 16, तर 55 आला. तर मग 4चा वर्ग नंतर येणारा वर्ग कुठला आहे, बघा कसं, एकाचा वर्ग इथे मिळवल्यानंतर 26 आले, दोनाचा वर्ग 4 मिळवल्यानंतर 30 आले. कळालं सर्वांना, दोनाचा वर्ग, तीनाचा वर्ग 9 याच्यामध्ये, 4चा वर्ग किती, 16 याच्यामध्ये, 39 मध्ये 16 मिळालं. आता 55, 55 मध्ये कितीचा वर्ग मिळवावा लागेल, तर 5चा वर्ग. मग 5चा वर्ग किती आहे, 25. तो जर मिळाला तर उत्तर येतं 80. मग पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला समजलंय का कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं ते. क्रमाक्रमाने जे काही आहेत वर्ग संख्या, त्याच्या संख्येमध्ये आपण काय केलेले आहेत, मिळवलेले आहेत. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते. बघा, 25 मध्ये 1चा वर्ग मिळवला, इथे 2चा वर्ग मिळवला, इथे 3चा वर्ग मिळवला, इथे 4चा वर्ग मिळवला आणि इथे 5चा वर्ग. त्या संख्येत मध्ये मिळवल्यानंतर पुढची संख्या येते. ओके. आता 25 मध्ये 1 मिळवल्यावर एकाचा वर्ग 1च आहे, 25 मध्ये 1 मिळवल्यावर 26 आलं. त्याच्यानंतर 26 मध्ये 2चा वर्ग मिळवला, 2चा वर्ग किती आहे, 4, म्हणजे त्याचं उत्तर 30 आलं. 30 नंतर 3चा वर्ग मिळवला, 3चा वर्ग किती आहे, 9. 30 मध्ये 9 मिळालं तर उत्तर किती आलं, 39. मग 39 मध्ये 4चा वर्ग 16 मिळवला तर उत्तर किती आलं, 55. आता 55 मध्ये जर 5चा वर्ग 25 मिळवला तर उत्तर येतं 80. पर्याय क्रमांक 3. समजले सर्वांना, ओके. नंतर तिसरं आहे पहा, 41, 31, 11. त्या काय आहेत 41. मग आता कोणता घटक येणार आहे बघा, एक एक वर्ग. 41 नंतर 21 सोडलाय, ओके नाही. तर मग पर्याय कुठला येणार आहे, त्या पर्याय क्रमांक 4 ह्या येणार आहे 51. पुढचा प्रश्न आहे बघा, 68, 64, 60.
आता इथे दिसतानाच आपल्याला दिसते कितीचा फरक आहे, 4 4चा फरक आहे. 60 मध्ये 40 4 मिळाल्यावर 64, 64 मध्ये 4 मिळाल्यावर 68. मग 68 मध्ये जर आपण 4 मिळवले तर उत्तर किती येणार आहे? 72. म्हणून कोणती संख्या येणार आहे? 72. प्रश्न 6 आहे बघा, 2 3 5 7. मग ह्या काय आहेत? मूळ संख्या आहेत, क्रमाने येणाऱ्या. 2च्या नंतर 3 येतं, 3च्या नंतर 5 येतं, 5च्या नंतर 7. मग 7च्या नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे? तर तुम्ही पटकन लिहून टाकता लगेच विषम संख्या, तर नाही. या सगळ्या काय आहेत? मूळ संख्या. म्हणून पर्याय क्रमांक 2. नंतर प्रश्न 7 आहे, 3 8 13 18 23. तर बघा काय आहे ते, बरोबर आहे. प्रत्येक संख्येत जर आपण 5 5 मिळवत गेलो तर उत्तर येते. 3 आणि 5 18, 18 आणि 5 13, 13 आणि 5 18, 18 आणि 5 23 आणि 23 आणि 5 किती येणार आहे? 28. 23 मध्ये जर आपण 5 मिळवले तर उत्तर येणार आहे 28. आता पुढे आहे 1 6 36 216. 1 6 6 तर हे काय वर्गसंख्या वर्ग नाहीचे, 216 हे घनमूळ आहे, तर नाही. बघा हे सगळ्या 6च्या पटीत येणाऱ्या संख्या दिसत आहेत. बघा एकने जर आपण 6ला गुणलं तर उत्तर किती येतं? 6. 6ला 6ने गुणलं तर उत्तर किती येतं? 36. 36ला जर आपण 6ने गुणलं तर उत्तर किती येतं? 16ला. प्रत्येक संख्येला काय गुणायचे? 6. तर उत्तर किती येणार आहे बघा? 6 7 36 8 3 9 आणि 6 2 12. समजलंय? म्हणजे प्रत्येक संख्येला जर आपण 6ने गुणलं तर त्याची पुढची संख्या आपल्याला कंटिन्युअस येत राहते. म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढचा आहे 4 36 100 196. आता एक तर अगदी सोपं आहे बघा, 2चा वर्ग काय आहे? 4. मग नंतर 2 नंतर कितीचा वर्ग दिलाय आपल्याला त्यांनी? 6चा वर्ग 36. त्याच्यानंतर कशाचा वर्ग दिलाय? 10चा वर्ग दिलाय. नंतर कितीचा वर्ग दिलाय? 14चा वर्ग दिलाय. म्हणजे काहीतरी आहे 2 आणि 4 6. 4चा फरक आहे सगळ्यामध्ये. 6 आणि 4 10, 10 आणि 4 14, 14 आणि 4 18. 14 मध्ये जर आपण 4 मिळवलं तर उत्तर येणार आहे 18. आणि मग आपल्याला पुढे 18चं काय लिहायचंय? वर्ग. मग 18चा वर्ग किती येतं माहिती तुम्हाला? पाठच पाहिजे. 30 पर्यंत वर्ग संख्या सर्वांच्या पाठच पाहिजे. पर्याय क्रमांक 1. आता 10वा प्रश्न आहे 939 1069 1203 1341. आता ह्यामध्ये बघा काहीही समसंख्या नाहीयेत, विषम आहेत, पण त्याचं लॉजिक काही इथे लागत नाहीये. मुळ नाहीये, तर आपण डिफरन्स मागच्या वेळेस बेरीज किंवा वजाबाकी करून किंवा गुणाकार करून, आता आपण सुरुवातीला काय करूया? वजाबाकी करूया. बघा 1069 मधनं जर आपण 939 वजा केले तर उत्तर काय येतं पहा बरं? 130 आलं. पुढची संख्या घेऊ बघूया. 1203 मधनं आपण 1069 वजा करूया. उत्तर किती येतं? 4 9 6 3 1 134 येतं बघा. 4 4 ने वाढत चाललेले बघूयात आपण. नेक्स्ट पाहूया. 1203 झालं आपलं. 1341 मधनं जर आपण 1203 ही संख्या वजा केली तर उत्तर किती येतं बघूया. 138. म्हणजे प्रत्येकाच्या 4 4 ने वाढत गेलेलं आहे. आता 138 मध्ये जर आपण 4 मिळवलं तर उत्तर किती येणार आहे? 142. मग आता आपल्याला काय करायचंय? आता 1341 मध्ये आपल्याला किती मिळवायचे मग? 142. मग किती उत्तर येईल बरं? 1483. बरोबर कळाला? ह्या दोघांचा डिफरन्स 130, मग 134, मग 138, मग नंतर 142. मग त्याच्या पुढची संख्या 142 त्याच्यात मिळवल्यावर उत्तर काय येतं? 1483. त्याच्या पुढे जर आपण अजून 4 मिळवत गेले तर 146 मिळत. संख्यांचा क्रम त्याप्रमाणे वाढत वाढत वाढ गेलेला आहे. आता बघा प्रश्न आपल्याला आहे 3.5 इंग्रजी अक्षरमाला आणि वर्णमाला. मग या प्रश्नामध्ये काय असतं? इंग्रजी अक्षरांचा गट दिलेला असतो, त्यात देखील साम्य शोधायचा आहे आणि मग तिसरं प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा आपल्याला शोधायचा आहे. आता पहिलाच प्रश्न आपण बघूया. DP. मग अशा आपल्याला काय पाहिजे? त्या संख्यांच्या अक्षराचा अनुक्रमांक कितवा आहे किंवा दुसरं काही लॉजिक जवळपास आहे का ते पाहूया. आता आपण सुरुवातीला संख्यांचा हे पाहूया. डी किती नंबरला आहे? बघा मी इथे खाली लिहिलेला आहे संख्यांचा क्रम 26 पर्यंतचा. आता डी किती क्रमांकाला आहे बरं आपला? ABCD 4. पी किती नंबरला आहे बघा बरं? पी इथे दिसतोय. पी कुठे आहे? हे बघा इथे 16. म्हणजे 4 16. तर मग इथे काय येणार आहे? वाय म्हणजे किती क्रमांकावर आहे बघा? वाय आहे आपला 25. किती नंबरला आहे? 25. मग 25 ही जर वर्गसंख्या आहे मग ती कोणाची आहे बरं? मग 5ची. मग 5 नंबरला कोण आहे? ई आहे का ऑप्शन मध्ये बघा? येस, ई. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी
कोण आहे तर पुढचे बघा ई ए. इथे देखील आपण नंबर बघा. ई किती नंबरला आहे 5. ए किती नंबरला आहे 1. 5 आणि 1 किती झाले 6. मग त्याचाच पुढे दिला आहे एफ चा नंबर दिलाय आपल्याला बघा 6. त्याचं उत्तर आले 6. मग तसंच आपल्याला आय सी ची बेरीज करायची. आय कितीला आहे 9. सी किती नंबरला आहे 12ला. 12 नंबरचं मुळाक्षर कोणतं आहे तर यल आहे का ऑप्शन मध्ये. आहे की नाही अगदी सोपा प्रश्न प्रकार. बघा पुन्हा ए एल जी आय. ए किती नंबरला आहे बरं 1 नंबरला. सुरुवातीला आयडी आहे हा बघा. आय किती नंबरला आहे 9. डी डी किती नंबरला आहे 4. 9 4 किती झाले 13. ए किती नंबरला 1. यल किती नंबरला आहे 12. मग यांची बेरीज सुद्धा किती आली 13. म्हणजे ह्या दोघांचा नंबर केल्यावर बेरीज जी ती 30 पुढच्या क्रमांकाची आहे. आपण जेच बघूया. जे किती नंबरला आहे 10 आणि आय किती नंबरला आहे 9. म्हणजे 19 बेरीज येते. मग ह्या 4 पदामधला कोणता असा आहे अक्षरमालेमधला की ज्याची बेरीज 19 येते बघूया. ई एम. ई किती आहे 5. यम किती आहे 13. 13 5 18. म्हणून हा काय येत नाही. 19 बेरीज यायला पाहिजे. जी किती नंबरला आहे 7. यम किती नंबरला आहे 13 आणि 7 किती झाले 20. हा सुद्धा नाही. एन. एन किती नंबरला आहे बघा पण क्रमाने पाहिजे ना आपल्याला. आय डी ए एल. मग जे आय म्हटलं सुरुवातीला काय यायला पाहिजे एन बघूया. एन किती आहे 14 आणि ई किती आहे 5. यांची बेरीज ती 19. पण आपल्याला काय पाहिजे पहिला नंबर जरी क्रमाने डी नंतर आला तरी चालतो. इथे जे आहे नंतर आला पण इथे सुरुवातीला काय पाहिजे क्रमानेच आला पाहिजे. मग सुरुवातीला ई 5 नंबरला आणि मग 14 19. मग कोणता ऑप्शन येणार आहे आपला पर्याय क्रमांक 4. बघा पुढे आहे चौथा एस पी एन पी आणि मग पुढे क्वेश्चन मार्क विचारलेला आहे. मग एस पी किती आहे बघा बरं. यस यस आपला आहे 19 नंबरला आणि पी आहे आपला 16 नंबर. मग त्याची बेरीज किती आली 21 आली. ओके नाही. नंतर पुढे एनपीची एन 14ला पी 16ला किती आले 20 आले. ओके नाही. मग आता एक्स एक्स किती बेरीज येते. एक्स किती नंबरला आहे आपलं 24. 24च्या अगोदर येणारा कुठला आहे मग आपलं तर जी एच. 5 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत म्हणून आपला येणार आहे पर्याय क्रमांक 4 जी एच. बघा प्रश्न 5वा आहे सी आय ई ओ आणि बी एच. आता सी किती नंबरला आहे आपल्याला इझी पडण्यासाठी आपण इथे कॉपी करून घेऊया. सी सी आय बघा किती नंबरला आहे सी 3 नंबरला. सी आहे आपलं 3 नंबरला. आय आहे आपलं 9 नंबरला. 9 3 किती झाले मग आपले 12 झाले. आपण ते वर लिहूया 12. ई किती नंबरला आहे 5 आणि ओ किती नंबरला आहे 15. 15 15 5 किती झाले 20. 15 5 झाले आपले 20. ओके. पुढे पाहूया आपण बी एच. बी किती नंबरला आहे 2. एच किती नंबरला आहे 8. मग काय झालेले आहे यांची बेरीज झालेली आहे 12. मग आता कुठला येणार आहेत बरं. मग या दोघांची बेरीज करायची 12 आणि 20 किती झाले 32. आता मग आपल्या इथे काय येणार आहे कुठला आहे की ज्याची बेरीज काय आली पाहिजे 32. बी एच ची बेरीज किती आली आहे आपली 10. उत्तर 10 आलेलं आहे आपलं. उत्तर आपलं 10 आलेलं आहे. मग 12 नंबर कशाची बेरीज आपली 12 येते बघा बरं. एफ वाय. एफ किती नंबरला आहे 6 आणि वाय किती नंबरला आहे 25. 25 आणि 6 बेरीज किती येते आपली 31. पण आपली बेरीज काय आली पाहिजे 32 आली पाहिजे. नंतर एफ एक्स. एफ 6 आणि एक्स
24, 6 30 येते. जी एक्स, जी 7 आहे, एक्स 24 आहे, 24 आणि 7 किती येते? 31 बेरीज येते. हो की नाही? आता पुढे जी वाय, जी 7 आहे आणि वाय 25 आहे, 25 आणि 7 बेरीज किती येते? 32. आपली बेरीज 32 इथे बसते की नाही? म्हणून इथे येणार आहे क्वेश्चन मार्कच्या जागेवर. समजा सर्वांना कसं त्या दोघांची बेरीज 32 आली आहे, म्हणून ह्या दोघांची बेरीज सुद्धा आपल्याला 32 आली पाहिजे. मग कोणता असा आहे की ज्याची बेरीज 32 येते? ओके, म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढे आहे बघा ए ए. मग आता तुम्ही म्हणताल ए ए आहे, मग पुढचा पण बी बीच येईल. नाही. आता बघा इथे ए किती नंबरला? 1 आहे, याचं उत्तर सुद्धा काय आलंय? 1. मग बी किती नंबरला आहे? 2. मग आपण 1चा वर्ग 1 येतो, मग 2चा वर्ग 4. 4 नंबरचं कोणी आहे का इथे? 4 नंबरचं कोणी आहे का इथे? डी आहे का ऑप्शन मध्ये? नाही. मग आपण घन संख्या घेऊन बघू. 1चा घन 1, मग 2चा घन किती येतो? 8 येतो. मग 8 नंबरला कोणतं अक्षर आहे? एच. ऑप्शन मध्ये आहे का? अगदी बरोबर, येऊन गेला. प्रश्न तिसरा एच. आता पुढे आहे जे सी. बघा, जे 11 नंबरला, सी आहे 3 नंबरला, म्हणजे किती झाली बेरीज? 14. आणि जी किती आहे? 7. पुढे आता आपण पी आणि जी पाहूया. पी किती नंबरला आहे? 16. आणि जी किती नंबरला आहे? 7. 23. हा, तर मग काय येणार आहे आपलं? बघा, 13 आणि बघा जे किती नंबरला आहे? जे 10 आहे, माहित नाही. जे आपला आहे 10 नंबरला, त्याची बेरीज येते. एक मिनिट. जे आहे आपला 10 नंबरला, सी आहे आपला 3 नंबरला, त्या दोघांची बेरीज येते 13. आणि जी आहे आपला 7 नंबर. आता इथे काय कॅल्क्युलेशन बघा. पी किती नंबरला आहे? पी आहे 16 आणि जी आहे 7. यांची बेरीज किती आले? 23. मग आता आपल्याला कसं कॅल्क्युलेशन करता येईल बघा? ह्या दोघांची बेरीज करून पाहू. 3 आणि 4, 4 मध्ये 3 मिळवलं तर किती येतात? 7. आता मग आपण ह्या दोघांची बेरीज करून पाहू. 2 आणि 3 किती झाले? 5. 5 मध्ये 3 मिळवलं तर किती येतं? 8. मग 8 नंबरला कोण आहे? एच आहे इथे ऑप्शन मध्ये. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे जे एफ आय जी. बघा, जे किती नंबरला आहे? जे आहे आपलं 10, एफ 6, आय 9 आणि जी 7. या सगळ्यांची बेरीज करा. 10 6 16, 16 9 25, 25 आणि 7 किती आले? 32. आता आय जी एफ जी चे बघा. आय किती नंबरला आहे? 9. जी किती नंबरला आहे? 7. जे किती नंबरला आहे? 9. आय किती नंबरला आहे? 9. जी 7. जे 10, जे 10 नंबरला आहे. आणि एफ, एफ किती नंबरला आहे? 6. किती बेरीज येते? 9 7 16, 16 आणि 10 26, 26 आणि 6 32. यांची बेरीज सुद्धा काय आलेली आहे? 32 आलेली आहे. तसंच आता ह्या दोघांची बेरीज करून पाहू. क्यू एस पी टी. क्यू किती नंबरला आहे? 17. एस किती नंबरला आहे? 19. पी किती नंबरला आहे? 16. आणि टी किती नंबरला आहे? 20. आता या सगळ्यांची बेरीज करा. 9 7 16, 16 आणि 6 22 41 2, 2 4 5 6 आणि 7. यांची बेरीज झालेली आहे 76. मग ह्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे? पर्यायात कोणत्या बेरीज याची बेरीज 76 येत आहे ते शोधायची. बघा, पहिला पर्याय बघूया आपण. 16. टी किती नंबरला आहे? 20. एस किती नंबरला आहे? 19. आता याच्यामध्येच बघा, क्यू एस पी टी आहे का मध्ये? बघा, क्यू एस पी टी बघा इथेच येते. हम्म, मग कोणता येणार आहे नंबर? आय जी जे एफ. आणि तसंही केलं असंही केलं तरी चालेल. बघा, 1 2 3 4. मग पुढचा क्रम कसा बदलला? एक मिनिट, ही पद्धत मी पुन्हा समजून सांगते. जे ला आपण 1 नंबर देऊया.
जे ला एफ, एफ ला 2, आय ला 3 आणि जे ला 4. आता नेक्स्ट वेळेस काय झालेलं आहे पहा. आय 2 नंबर, 2, जी कितीला आलेला आहे 3 आणि जे 1 आणि 2, म्हणजे 2 3 1. आय 3 नंबरला आहे, सॉरी आय 3 नंबरला, जी 1 आय किती नंबरला आलेला आहे आपला इथे 3 नंबरला. नंतर जी आलेला आहे आपला 4 नंबरला, जे आलेला आहे 1 आणि एफ आलेला आहे 2. 1 2 3 4, 3 4 1 2. मग इथे आपण तसंच करूया. 1 2 3 4 1 आणि 2 ला कोणते अक्षर येतात? 3 नंबरला कोणता आहे? पी. ओके नाही. 4 नंबरला काय आहे? टी. 1 नंबरला काय आहे? क्यू. आणि 2 नंबरला काय आहे? एस. पी टी क्यू एस. मग कोणतं ऑप्शन येणार आहे आपलं? ऑप्शन नंबर 4, पी टी क्यू एस. संख्यांचा क्रम देखील आपला बदलत असतो. पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न 9वा. जे ओ पी आय. तर जे किती नंबरला आहे? जे आहे आपलं 10. पुस्तकात पहा तुम्ही. जे आहे आपलं इथे घेऊया आपण. जे आपलं किती नंबरला आहे? 10. जे आहे 10 आणि ओ आहे 15. मग ह्यांची बेरीज किती आली? 25. आता पी घेऊया. पी किती नंबरला आहे? 16 आणि आय किती नंबरला आहे? 9. यांची बेरीज सुद्धा काय आलेली आहे? 25. म्हणजे यांची बेरीज 25, यांची बेरीज 25. आता डी व्ही ची बेरीज बघूया आपण. डी किती नंबरला आहे? 4 आणि व्ही किती नंबरला आहे? 22. 22 आणि 4 किती झाले? 26. 26. तर बघा, त्यामध्ये पर्यायामध्ये कुठल्याची 26 बेरीज होते? के क्यू बघूया. के किती आहे? 11 आणि क्यू किती आहे? 17. यांची बेरीज किती आली? 28. हा नाही. पुढे एम एन बघूया. एम 13 आणि एन 14. याची बेरीज किती आली आहे? 27. हा पण नाही. नंतर ए एक्स. ए एक्स किती आहे? 24. याची बेरीज किती आलेली आहे? 25. म्हणून हा सुद्धा नाही. नंतर एच आणि आर. एच किती नंबरला आहे आपला? 8 आणि आर किती नंबरला आहे आपला? 18. मग 18 आणि 8 किती झाले? 26. म्हणून काय झालेलं आहे? ही बघा, डीव्ही ची बेरीज 26 येते. जशी जेओ ची बेरीज 25 आली म्हणून पीआय ची 25 आली, तशी डीव्ही ची 26. मग कोणत्या पर्यायात आली आहे? तर पर्याय क्रमांक 1 ची बेरीज आलेली आहे 26. प्रश्न 10वा पाहूयात आपण. बी एक्स. बी किती नंबरला आहे? 2 आणि एक्स किती नंबरला आहे? 24 आणि 2 किती झाले? बी आहे आपला 2 ला, एक्स आहे आपला 24 ला. यांची बेरीज किती आलेली आहे? वरली ते 26. आता 26 बेरीज येणार शोधायचं, पण यांचा क्रम आपण पाहूया. एफ आणि टी. एफ किती आहे? 6 आणि टी कितीला आहे? 20. मग यांची बेरीज आली आहे 26. त्याचप्रमाणे आय क्यू ची बेरीज बघूया. 9 आणि क्यू ची किती आहे? 17. मग 17 9 किती झाले? 26. म्हणजे ह्या दोघांची बेरीज किती आली? 26 26. मग ह्याची सुद्धा आपल्याला 26 बेरीज येणारा ऑप्शन कोणता आहे बघूया. के किती आहे? 11 आणि एल किती आहे? 12. यांची बेरीज येते 23. म्हणून हे नाही. पुढे ई आणि यू पाहूया. ई किती नंबरला आहे? 5. यू किती नंबरला आहे? 21. 21 आणि 5 26. म्हणजे यांची बेरीज 26 आली. आपलं उत्तर सुद्धा आलेलं आहे. पुढचं तुम्ही स्वतः करून पहा. समजले सर्वांना? त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा 4थं प्रकरण, क्रम. यामध्ये काय दिलेलं असतं आपल्याला? संख्या दिलेल्या असतात, आकृती दिली असतात, इंग्रजी अक्षरमाला, वर्णमाला, समूहांची मालिका दिलेली असते आणि काय करायचं असतं आपल्याला? त्यांच्यामध्ये एक तर्कसंगत आपल्याला त्या शोधायचा असतो. आकृती आपल्याला दिलेला असतो. त्या प्रकारांचा एक विशिष्ट असा क्रम दिलेला असतो आकृत्याचा. मग त्यावरून आपल्याला शेवटची आकृती तयार करायची. मग त्यामध्ये काय काय असतं बरं? त्या आकृतीमध्ये कधी घड्याळाच्या दिशेने ती आकृती फिरते, कधी घड्याळाच्या उलट दिशेने फिरते, कधी अपोजिट साईडला, वर खाली, अशा पद्धतीने त्या आकृतीचा क्रम आपल्याला शोधायचा असतो. बघा, आता पुढे आहे आपल्याला पान नंबर सर्वांनी काढायचे 371.
371. आता याच्यामध्ये नाहीये, तुम्ही स्वतः सोडा, मी तुम्हाला सांगते. ओके. पुस्तकात पहा सर्वांनी, बघा पहिली आकृती पहा. बघा इथे पुस्तकामध्ये पहिली आकृती बघा, स्माइली, मग त्या कारण एक एक घर पुढे गेलेली आहे. बघा सुरुवातीला डाव्या बाजूला होती, मग ती वर गेली, मग त्याच्यानंतर खाली गेली, मग त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये ते येणार आहे. मग कोणता येणार आहे? पर्याय क्रमांक 3 ही आकृती आपली बरोबर येणार आहे. प्रश्न दुसरा पहा. गोल आहेत बघा, दोन गोल अपोजिट साईडला आहे, मग त्यांची दिशा बदलते. मग ते खाली असल्यानंतर नंतरच्या आकृतीत कधी कुठे जातील ते? वर. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1. नंतर प्रश्न तिसरा, पान नंबर 372 सर्वांनी काढायचा आहे. पान नंबर 372 काढले. आता बघा इथे दोन्हीकडे दोन गोल आहेत, दोन डॉट आहे दोन्हीकडे दोन. मग नंतर काय झालं? उजवीकडे दोन वाढत गेले, मग 2-2 झाले. तर मग आता परत आजच्या आकृतीत काय होईल? उजवीकडे 3 डॉट वाढत जातील, म्हणून पर्याय क्रमांक 1 ही आकृती बरोबर येणार आहे. नंतर चौथं, पतंग दिलेला आहे, पतंगाचे 4 भाग केलेले आहेत, त्यातलं मग काय झालेलं आहे? 2 भाग गेलेले आहेत, हो की नाही? पहिल्याच्या मध्ये 4 भाग आहेत, दुसऱ्याच्या 2 भाग गेलेले आहेत, तिसऱ्या याच्यामध्ये 1 भाग आहे. मग चौथ्या याच्यामध्ये काय होणार आहे? तर फक्त काय राहणार आहे आकृतीमध्ये? बाण राहणार आहे, आणि तो बाण वरच्या दिशेला असणार आहे. पर्याय क्रमांक 4. आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करा. आता पुढे बघा दिलेला आहे आपल्याला गोल, त्याचे 2 भाग केलेले आहेत. ती आकृती बघा, तुम्ही ऑब्झर्वेशन करा चारही आकृत्यांचं. काय होतंय? ती घड्याळाच्या दिशेने फिरते बघा, घड्याळाच्या दिशेने. दिसतंय का तुम्हाला? बघा घड्याळाच्या दिशेने फिरल्यानंतर पुन्हा आडवी दिसते, मग नंतर खाली दिसते. मग आता चौथ्यांदा ती कुठे दिसेल? पर्याय क्रमांक 3 मधली आकृती बरोबर आहे. प्रश्न 6 आहे बघा, आकृती एरो दिलेले आहेत आपल्याला, बाण दिलेले आहेत. सुरुवातीला खाली, मग डावीकडे, म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने फिरते बघा. दिसते खाली, मग डाव्या बाजूला, मग वर, मग कुठे जाणार आहे ती? अगदी बरोबर, उजव्या बाजूला. पर्याय क्रमांक 3. नंतर 7वा प्रश्न, चौकोन दिलेला आहे, त्याचे 4 भाग केलेले आहे, एक गोल आहे. नंतर काय झालं? एक गोल तो पुढे गेला, दुसऱ्याच्या 2 गोल आहे. मग तिसऱ्या आकृतीत काय झालं? ती क्रमाने तो गोल खाली गेला 2, मग 3 गोल. मग आता नंतर काय येणार आहे? पहिल्या रकान्यात किती गोल येणार आहेत? 4. बघा पर्याय क्रमांक 1 ची आकृती बरोबर आहे. प्रश्न 8वा बघा, आकृत्याचं व्यवस्थित निरीक्षण करा. आकृती काय होत गेली? एक एक घर वर सरकत गेलेली आहे आणि एक वाढत गेलेली आहे. बघा पहिल्याच्या मध्ये 2 आहेत, मग ती काय झाली? उजवीकडे सरकली, सरकली उजवीकडे सरकल्यास काय झालेलं आहे? एक आकृती तिसऱ्या घरात ऍड झालेली आहे. मग परत काय झालेलं आहे? चौथ्या घरात ऍड झालेली आहे. मग नंतरच्या घरात कितव्या घरात ऍड झालेली असेल आकृती? 5वी. पण आकृती एकदम ऍक्युरेट, जरी 5 बघा पहिल्या पर्यायामध्ये पण दिसते, दुसऱ्या पर्यायामध्ये पण, त्यांचा क्रम देखील आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आतमधले जे चिन्ह दिलेले आहेत ते सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 9वा, सर्वांनी पुस्तकात व्यवस्थित आकृत्यांचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. प्रश्न 9वा आहे, भरीव चौकोन आहे बघा, त्याच्यामध्ये किती दिलेत? 2च दिलेत. मग नंतर किती झालेत? 1 2 3 झाले. नंतर किती झालेत? 1 2 3 4 चौकोन झाले. मग नंतरच्या याच्यामध्ये किती येणार आहे? 5 येणार आहे. बघा आकृती क्रमांक 4 हे ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न 10वा आहे बघा, एक एक रेष वाढत गेलेली आहे, मग नंतर 2 रेषा वाढलेल्या आहे, नंतर 4. बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये येणार आहे. पुढे आहे बघा चिन्ह. मग ह्याच्यामध्ये सुद्धा चिन्हाचा क्रम दिलेला असतो, मग त्याचं स्थान लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागेवर कोणतं चिन्ह येईल हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग आपल्याला जसं काही गट दिलेले नसल्यास तर आपण स्वतः गट करायचे आणि त्यांच्या चिन्हांचा क्रम लक्षात ठेवून ते करायचं आहे. बघा आता पहिला प्रश्न आहे, इथे एकदम सोपा आहे. इथे काय झाले? ह्या पद्धतीने केले, सगळीकडे तसंच आलेलं आहे. हे झाल्यानंतर काय नाही बघा, ह्या आकृतीला आपण 1 नंबर दिला, इथे 2 रिपिटेशन आले, 1 2, इथे 1 2.
2 नंबरला कोणती आकृती आहे ना ही, म्हणून कुठे येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्नचिन्हाच्या जागी आता इथे सुद्धा आपण काय करूया क्रम लिहू. अँडच्या चिन्हाला 1 2 3. आता बघा हे इथे सुरुवातीला जो आकृतीला क्रम दिला तो दुसऱ्या वेळेस पाहिजे. 2 नंबरची ही, 3 नंबरची ही, 1 नंबरची ही. समजलं 1 2 3 2 3 1 असा आलाय. मग पुढे काय आलाय पहा बरं. पुढे काय आलाय 3 नंतर 1. 3 1 आणि 2. मग नंतर काय क्रम येणार आहे तुम्ही सांगा बरं. बघा हे 2 घेतले की मग शेवटचा येतो. परत इथे 3 1 2. मग आता काय होणार आहे 1 घेतला 2 घेतला आणि मग 3 ची आकृती आपली बरोबर येणार आहे. मग 1 2 3 ही जी पहिली आकृती आहे की नाही ऍट द रेट आणि हॅशटॅग बघा कुठे आहे ऍट द रेट आणि हॅशटॅग पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर येणार आहे. पुढे आहे आपलं 112. मग एक एक संख्यांची वाढ होत गेलेली आहे. 11 22. मग 11 22 3. नंतर काय येणार आहे 11 22 33. कुठला आहे 11 22 33 पर्याय क्रमांक 1. समजलं सर्वांना कशा पद्धतीने येते ते. आता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते चिन्ह येईल. आता इथे 1 1 2 2 2 2 2 3 3 3 4 4 4. मग 4 नंतर किती येणार आहे 5. आपल्याला एकच क्वेश्चन मार्क नाही आपल्याला एकच शोधायचा आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 5वा आहे बघा. पुस्तकात चिन्ह छापलं गेलेलं नाही आहे. फोन आहे नंतर कॅल्सी आहे. फोन कॅल्सी फोन कॅल्सी. मग पुढे काय येणार आहे एकच फोन येणार आहे हो की नाही पर्याय क्रमांक 3. पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आता आपण इथे नंबरिंग देऊया. अधिकच्या चिन्हाला 1 वजाच्या चिन्हाला 2 बरोबरच्या चिन्हाला 3 आणि अधिकचे चिन्ह डबल झाले 1 2 3 1. मग आता इथे देऊया आपण वजाच्या चिन्हाला 2 3 अधिकच्या चिन्हाला किती किती नंबर आहे आपला 1. म्हणजे काय झालेलं जे पहिलं चिन्ह आलेलं आहे ते डबल आलेलं आहे पुन्हा. मग काय झालेलं आहे मधलं चिन्ह अगोदर घेतलेलं आहे हे 2. आता इथे वजा बरोबर अगोदर घेतलंय मग इथे मग कोणतं घेणार मधले 2 घेणार हो की नाही. अधिक वजा मग कोणतं येणार आहे इथे इथे क्रमांक अधिक अधिक डबल झालं मग कोणता येणार आहे कुठल्या पर्यायामध्ये अशा वेळेस पाहायचं कुठला पर्याय बरोबर येणार आहे. मग वजा वजा कुठे आहे का डबलचं चिन्ह असं तर वजाच येणार आहे. मग कुठे येणार आहे पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न 7वा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. इथे सुद्धा नंबरिंग द्यायचं 1 2 3. मग काय येणार आहे 2 3 1. मग इथे काय येणार आहे 3 2 1. मग नंतर काय येणार आहे स्टारला काय येणार आहे 1 2 3. मग कुठला येणार आहे 2 3 1 म्हणजे हे पर्याय क्रमांक 2. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते चिन्ह आहे बघा इथे एक एक वाढत गेलाय रुपीजचं साईन आहे 2 3 4. मग 5 कुठे आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल 4 2 1 4 1 2 2 1 4. म्हणजे सुरुवातीचा पहिल्यांदा घेतलाय मग हा दुसऱ्यांदा आणि मग तिसऱ्यांदा सगळ्यात शेवटी शेवटचा अंक 1 नंबरला बघ. मग मग नंतर कुठला घेतलेला आहे शेवटून दुसरा हो की नाही. आता बघा 2 3 नंबरला आहे इथे पहिल्यांदा मग नंतर 1 4 उलटा झालेला आहे 2 घेतल्यानंतर 2 1 4. मग काय येणार आहे 4 1 2 उलटे उलटे करत गेलेले आहे. मग 2 1 4 मग 4 1 2. मग नंतर कोण येणार आहे उलटे घ्यायचे 2 1 4 पर्याय क्रमांक 2. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते चिन्ह येईल. आता इथे सुद्धा त्याच पद्धतीने घेतलेला आहे. जो 2 नंबरचा आहे तो 1 नंबरला येतो. मग त्याच क्रमाने काय होतंय पुढे कंटिन्युअस राहते 2 नंबरचा 1 नंबरला जातो आणि मग पुढे क्रमाने होतो. तर इथे सुद्धा काय झालेलं आहे तर येणार आहे आपला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येणार आहे. ओके. आता आपल्याला चुकीचं पद संख्यामध्ये ओळखायचं आहे. ठीक आहे काय हरकत नाही आपण हे नेक्स्ट टाइम शिकूया. ओके तर तुम्हाला आधी समसंबंध या घटकांतर्गत चिन्ह समजले आकृत्या गटाशी न जुळणारा पद इंग्रजी अक्षरमाला. ओके धन्यवाद.